सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे आता आज साताऱ्यात राजकीय घडामोडी वाढल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत, तर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कराडमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि यात मित्रपक्षांची नाराजी दूर करून निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान साताऱ्यातील सर्व राजकीय हालचालींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। आपण पाहूया। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या घडामोडींना आता साताऱ्यात वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आज साताऱ्यात दोन मोठ्या नेत्यांचे दौरे आहेत। पहिला दौरा म्हणजे खासदार शरद पवार आज साताऱ्यात येत आहेत। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाचं औचित्य साधून ते साताऱ्यातील जिल्हा बँकेमध्ये येत आहेत। परंतु इथं येत असताना विधान परिषदेच्या निवडणुकीचे जे उमेदवार आहेत सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाचे अभय जगताप यांच्या बरोबर त्यांची बैठक होणार आहे आणि एकूणच कार्यकर्त्यांना ते नेमकं काय करायचे याबद्दल सूचना देणार आहेत। त्याच पद्धतीने आज कराड येथे रवींद्र चव्हाण यांचा दौरा होतोय। तो सुद्धा अतिशय महत्वाचा दौरा मानला जातोय, कारण शरद पवार साताऱ्यात आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडींना वेग येणार आणि त्याच पद्धतीने रवींद्र चव्हाण यांच्यानी भाजपच्या आज मेळावा होतोय, यामध्ये नेमक्या काय भूमिका घेतल्या जाणार। ओंकार कदम, साम न्यूज, सातारा।